मराठा समाजाला आंदोलन देण्याकरिता व मार्गदर्शन करण्याकरिता मनोज जरांगे पाटील सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आले आहे। मलकापूर, नांदुरा, खामगाव असे ते मार्गस्थ होत असताना नांदुरा येथे 105 फूट हनुमानाचं त्यांनी दर्शन घेतल्यानंतर पुढील दौऱ्याकरिता ते मार्गस्थ झाले। यावेळेस गर्दीतून मार्ग काढताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागली आहे। होत असलेली लोटपोट व गर्दी याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। याबाबत त्यांनी आपल्या पुढील खामगावचा उल्लेख देखील केला की समाज बांधव येत आहे, त्यांना या लोटालाटीचा त्रास होतो। त्यांनी यावेळी उपोषणानंतर ते समाजाकरिता समाज बांधवांपर्यंत भेटीगाठी घेत आहेत, त्यामुळे हे टाळलं पाहिजे असेही त्यांनी समाज बांधवांना म्हटले आहे। मी 17 दिवस उपोषण केलं मराठीने। 17 दिवस मला माझं शरीर आता साथ नाही देत। मी तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला खरं बोलताय, खरं सांगताय। या पवित्र वस्तूवर कधीच मी खोटं बोलणार नाही, या पवित्र भूमीची कधीच खोटं बोलणार नाही। माझं शरीर मला या उपोषणामुळे साथ देत नाही। मला रात्री झोप सुद्धा येत नाही। माझ्या गाडीतल्या लोकांनाच माहिती माझे काय हाल होते। मला रस्ता फक्त एवढ्यासाठी लागतो की मला नीट चालता सुद्धा आणखी येत नाही। डॉक्टरने सांगितलं 3 महिने आराम करा, पण मी मराठा समाजासाठी आराम नाही करत। मला वाटतं माझ्या मराठ्याच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे, मराठ्याचे लेकर मोठे झाले पाहिजे। आपण जर आता झोपलो तर आपल्या लेकराचे वाटोळे झालं म्हणून समजा, म्हणून मी एक दिवसही झोपत नाही। रात्रंदिवस आपल्या समाजाच्या हिताचं काम करतो। म्हणून मला रस्ता पाहिजे, मला रस्ता जाण्यासाठी पाहिजे। मला थोडं जरी इकडे तिकडे येत नाही तरी माझं पूर्ण शरीर सध्या कामातून गेलेलं आहे। कारण माझं शरीर, मी खरं सांगतो तुम्हाला, आता मला नाही साथ देत, पण मी मरायला नाही देत। माझ्या गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून मी मरायला नाही देत। मला मरण आलं तरी चालेल, पण मराठा समाजाच्या लेकराच्या चेहऱ्यावर आरक्षण देऊन मला हसू घालायचं आणि तो आनंद करायचा। आता एवढीच तुम्हाला विनंती, जाताना तरी किमान 10 फुटाचा रस्ता तुम्ही मोकळा करा, कारण मला नाही चालता येत। माझे पाय सुद्धा सूट गेले, पण मी या जातीसाठी माझ्या जीवाची कदर नाही करत आणि करणार सुद्धा नाही। तुम्हाला जाताना शब्द देतो, माझा जीव जरी गेला तरी आरक्षण घेतल्याशिवाय मी तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला शब्द देतो, यांचाही मार्ग आखणार नाही। जय जिजाऊ, जय शिवराय। एकंदरीत डॉक्टरांनी त्यांना 3 महिन्याचा आराम करायला सांगितला असला तरी ते समाजहिताकरिता स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता दौरा करीत आहे। त्यामुळे त्यांना किमान गर्दीत लोटपोट होऊ नये, धक्का लागू नये, ज्यामुळे त्यांना त्रास होईल असे एक प्रकारे त्यांनी भावनिक आव्हानच केले आहे, असं म्हणायला हरकत नाही। परंतु तुम्ही तुमच्या कंट्रोल जा, कारण आता जो त्रास झाला तो भयानक झाला। लोक मोठी झाली, एखाद्याला लागले, एखाद्याची माता मावली, लेकरं छोटे छोटे, सगळं ध्यान आपण ठेवलं पाहिजे। मुलाच्या बांधवांना सुद्धा लोक बाजूला ठेवणे, जरा सोडून द्या आपली लेकरं त्यावेळी मनावर मुलाच्या बांधवांचा घेऊ नका, कारण गर्दीच तेवढी झाली। गर्दीमुळं काहीच करता येणार नाही, तुम्हाला पण नाही आणि आम्हाला पण नाही। त्यामुळे मुलाच्या बांधवांना माझ्या वतीने विनंती आहे की थोडं टाकलाटाकली गर्दीमुळे झाली, गर्दीची एवढी प्रचंड झाली की कोणाला काय दिसत नाही। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।